आणि त्या अन्यायामधून त्या महिलेचा त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली। त्याच्यामध्ये तिने अनेक लोकांची नावं सांगितली आहे, काही पोलीस अधिकारी आहेत किंवा त्यांच्या परिवाराने काही लोकांवर राजकीय काही जी लोक आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत। तेव्हा ही आत्महत्या नसून हा झालेली हत्या आहे आणि याचा जास्तीत जास्त लवकरात लवकर हा तपास पोलीस प्रशासनाने असेल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय ते स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी लावला पाहिजे, अशी आमची महाविकास आघाडीकडून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नेत्यांकडून हीच आमची मागणी आहे। सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। दिलाच पाहिजे। काय घटना घडली आहे आणि कशामुळे आंदोलन करत आहे, आपल्या काय मागण्या आहे? काल शहरामध्ये एक निंदनीय गोष्ट घडलेली आहे। आपले जे न्यायाचं प्रतीक आहे त्याच पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेवर हल्ला होत आहे व तो हल्ला झाल्यानंतरही तिथल्या ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, 8-8, 9-9 तासांनी गुन्हा दाखल होतोय। हे खूप शोकांतिका आहे। त्याचा निषेध आणि एका महिलेला पाठिंबा देण्यासाठी, महिलांच्या झालेला अत्याचार थांबवण्यासाठी व या शहरात, या राज्यात, या देशात शांतता राहण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। एकीकडे मोदींपासून ते अगदी फडणवीस सरकार, मुख्यमंत्री महोदय सर्वजण महिलांबद्दलचे ज्या वेगवेगळ्या योजना काढतायत त्यांच्या सन्मानाबद्दलची गोष्ट सांगतायत, परंतु आज राज्यामध्ये अतिशय विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण फलटणमध्ये बघितलं असेल, एखादी सामान्य शेतकरी कुटुंबामधील महिला जी डॉक्टर शिक्षणपर्यंत जाते, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये चांगल्या पदावर राहून काम करते, तिथले पॉलिटिकल लोक त्यांच्यावर जर कधी अशा प्रकारचा दबाव आणत असतील आणि कुठले कागदपत्र त्यांना किंवा फिटनेस सर्टिफिकेट जे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं सगळ्या गोष्टींमध्ये, तिथे जर काही दबावाअंतर्गत त्यांच्यावर जर कधी दबाव टाकून कागदपत्र बदल करण्याचे काम करण्यात असेल तर अशा वेळी त्या महिलेने किती अन्याय सहन केला असेल हे आपण सर्वजण जाणत आहात। आणि त्या अन्यायामधून त्या महिलेचा त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली। त्याच्यामध्ये तिने अनेक लोकांची नावं सांगितली आहे, काही पोलीस अधिकारी आहेत किंवा त्यांच्या परिवाराने काही लोकांवर राजकीय काही जी लोक आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत। तेव्हा ही आत्महत्या नसून हा झालेली हत्या आहे आणि याचा जास्तीत जास्त लवकरात लवकर हा तपास पोलीस प्रशासनाने असेल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय ते स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी लावला पाहिजे, अशी आमची महाविकास आघाडीकडून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नेत्यांकडून हीच आमची मागणी आहे।